आणि मयूरच्या षटकामध्ये 2 चौकार दाखवलेत ते फलंदाज 4थ्या नंबरचा फलंदाज मंगेश तरे. पुलटा चेंडू पुन्हा एकदा एज लागते आणि लेटकर केलं सीमा पलीकडे यावेळी मध्ये तडम्यान दिसण्यामध्ये अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे, गुड जॉब, व्हेरी गुड जॉब. काल आपण अतिशय चांगलं संगीत ऐकलं कुणाल साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून तिसगावच्या माध्यमातून. आज आपण अतिशय चांगलं संगीत ऐकतोय. तर धावपलकर धावाला त्या 15 जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18 चेंडूमध्ये फक्त आता गरज आहे ती 17 धावांची. सामना नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. रोहन बनेटने खूप चांगली गुणवत्ता दाखवली होती. मात्र हे षटक थोडंसं खराब पाहिलं विषयचं मयूर विषयचं, कारण 13 रन कम फ्रॉम दिस ओव्हर. यावेळी 13 धाबा या षटकामध्ये आल्या, त्यामुळे थोडंसं खराब षटक पाहायला मिळालं आणि तब्बल 3 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलं. एक गडी बाद केला गोलंदाजांना. मात्र निर्धारित क्रिकेट सामन्यामध्ये गडी बाद करणं याला महत्व नाहीये, तुम्ही धाबा किती रोखता याला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. तर एकूण धावपलक धावाल्या त्या 15 जिंकण्यासाठी 17 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आज आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये लोकप्रिय समालोचक डोंबिवलीचे प्रसाद परब जॉईन झालेत. तसेच राहुल नायकानं एक निर्णय घेतलाय की पुन्हा एकदा रोहनचा आपण षटक हाताळून बघूया आणि पुन्हा आपण प्रेशराईज करूया. मात्र हा त्यांचा प्रयोग सक्सेस ठरेल का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण आता बॅटचा फेस मंगेश तरे कुमार सायकरेनला संघाचा संघनायक कुमार याने मात्र फक्त स्क्वेअर कट करतोय आणि यावेळी मात्र चेंडू बीट कर. जर असं क्षेत्ररक्षण तुमचं राहिलं तर 3 धाबा अजून धाबांमध्ये अंकित होतात. 18 धाबांचा खेळ आपण पाहतोय. 30 षटक मार्गात असताना स्ट्रायकरचा फलंदाज मंगेश तरे खूप चांगली फलंदाजी. आज चेंडू बॅकफुटला येऊन फक्त स्क्वेअर कट करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा बीट केलाय. चेंडू आता तडम्यान डिझाईन निघून जातोय सीमा पलीकडे. अजून एक चौकार. खराब फिल्डिंग खराब संघाची खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. तर 3 चेंडूमध्ये 3 चौकारांचा विक्रम मिळाली मंगेश तरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर क्षेत्ररक्षक मंगेश निखिलचं मात्र आता स्थलांतर करण्यात आलं आणि निखिलच्या जागी मात्र सज्ज केलं तसं खेळाडू दिनेश नायले मात्र पाचारण करण्यात आलं. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्वात चांगला असायला हवा, कारण पॉईंटला आपण रिकी पॉइंटिंगला पाहिलंय. माजी संघनायक आपला मोहम्मद अझरुद्दीन, रॉबिन सिंग असे सर्वात चांगले खेळाडू 11 खेळाडूमध्ये सर्वात चांगला खेळाडू पॉईंटला असतो आणि पॉईंटचा खेळाडू जर चुकला तर मात्र सामना चुकेल का असा प्रश्न निर्माण झालाय. धाबांचा पुढे सरकतोय एकूण 22 धाबा. 3 लगातार चौकार दाखवले मंगेश तरेनं. गुड बॅटिंग परफॉर्मन्स. बॅकफुटला आला स्क्वेअर कटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणखी आता केलाय. सॉफ्ट हँडचा वापर केला. बॅकफुटला आला होता मात्र ग्रीप मिळाली नाहीये आणि फलंदाज बाद 4था धक्का. मंगेशचा 4थ्या नंबरचा फलंदाज होता आणि 4था धक्का यावेळी मात्र शेलू या संघाला 32 धावांचा पाठलाग करताना. षटक संबंध होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात सुरुवात होती. धावसंख्या होती 4 गडी बाद. धावसंख्या पाहत होती 22. आमचे संदेश मसने आम्हाला माहिती देताना स्कोरची भूमिका अदा करताना त्यांचे मनापासून आभार करूया. कारण स्कोरर हा कॉमेंटरचा पाठीचा कणा समजला होतोय. जेवढी स्कोरर आम्हाला चांगली माहिती देतो तोपर्यंत तेवढी चांगली माहिती तुमच्यावर आम्ही प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न करू. गौरव सावंत WWNSKच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह स्पर्धा लाईव्ह केली जाते. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात, थेट प्रेक्षक पाहतात, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वन्स अगेन. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू प्रेझेंट आहे. गोलंदाज रोहन बनवटे ज्याने पहिल्या षटकात फक्त 2 धावा दिल्या होत्या. रोहन सज्ज आलाय. रोहनला मात्र फेस करतोय फलंदाज. फक्त टॅप करतोय चेंडूला सिंगलच्या माध्यमातून. जास्त चेंडू आपण पाहिलेत तर पॉईंटला जास्त चेंडू आलेत आतापर्यंत. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आम्ही 5 चेंडू पाहिलेत या दुसऱ्या सत्रामध्ये. हा एक नवीन विक्रम पाहायला मिळतोय. 19 सेकंद आकार आलाय तो. 10 सेकंद पुढे सरकते ती. द स्कोर इज मूविंग ऑन 23. लॉस ऑफ द 4 विकेट्स. Progress in third over. In front of the target 32. The match is now going as one side. Is timing and critical situation for the Karaba team and Sheru team is a very strong situation. Is timing now.
धावसंख्येला आकार 23 या धावसंख्येवरती मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची लिडिंग एज लागते असे ते जज करते स्वतः गोलंदाज नॉट पॉसिबल फॉर बॉलर 2 धावा मात्र पूर्ण करत जातात आणि 2 धावांच्या बरेच सांगितलं धावसंख्येला पुढे सरकते एकूण धावसंख्या पुढे सरकते 25 या धावसंख्येवरती प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांना आताच युट्यूबला ऑन केला असेल तुमच्या माहितीसाठी पहिला सामना रंगतोय काराव वर्सेस शेलू यांच्यामध्ये काराव संघ आणि फक्त 31 धाबा ठोकल्यात 9 गड्यांच्या मध्ये 32 धाबांची गरज आहे ती शेलू संघाला आणि 30 षटक मार्गाचा असताना याली 4 गडी बाद शेलू संघाची धावसंख्या पाहायला मिळते होती 25 धावसंख्या फक्त 7 धाबांची गरज आज सामना जिंकण्यासाठी आज सामना आज 9:15 पहिला चेंडू पडलाय काल 10:02 आज आम्ही 1 तास अगोदर आहोत काल आम्ही 1 तास उशीर होतो उर्दू विकेट मोठा फटका बॉटमॅनचा वापर खूप चांगला मध्ये क्षेत्ररक्षक फील करू शकला नाही गोलंदाजा 4 क्रिया करायला लागतं गोलंदाजाला ग्रीप चेंडू पकडणं रनिंग धावणं रिलीज ऑफ डिरेन बॅलन्स थ्रो या 4 क्रिया करताना स्वतःच्या फालोत्रीमध्ये चेंडूला फील करणं सोपं नव्हतं आणि ते जमलं नाही एक धाव निश्चित अंकित केली षटक समाप्त होते 30 रन आणि 30 या षटकाच्या अखेरीस धावसंख्या येतात त्या 26 धाबा धापालकावरती जिंकण्यासाठी 32 धाबांची गरज असताना 26 धाबा आल्यात आता फक्त येणारे चेंडू 12 आणि फक्त 6 धाबांची गरज ड्रिंक्स टॉले मैदानावरती डीजे बालासाहेब तुम्हा वंदन करतो सुवेदी गावच्या या स्पर्धाना 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 कविताची मंगे झुले दादा हाय मोटर भारी चेतन झुले दादा हाय मोटर भारी मंगे झुले दादा हाय मोटर भारी चेतन झुले दादा हाय मोटर भारी स्पर्धा शहरी ग्रामीण विभागाची पाणी होतय षटकार चमकार जय हनुमान क्रिकेट संघाची स्पर्धा चुकेली यार गावाची जय हनुमान क्रिकेट संघाची तर आपण ऐकत होतो स्पर्धेचा टायटल सॉन्ग खूप चांगला सॉन्ग आपण ऐकतोय या स्पर्धेची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते सॉन्गच्या माध्यमातून एक नवीन संकल्प तर धावसंख्येला आकार येतो 26 धावसंख्येमध्ये जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडू आणि 6 धाबांची सामना एकतर्फी पाहायला मिळतोय काल स्पर्धेमध्ये लगातार आम्ही 5 सामने एकतर्फी पाहिले मात्र एक सामना गावदी वसार आणि गावदी उंबरले खूप चांगला रंगला 73 धाबा चेस केल्या स्पर्धेमध्ये काल मजा आली काल स्पर्धेमध्ये आणि शेवटचा सामना मी पाहिला काकडवान आणि चांदे यांच्यामध्ये खूप चांगला सामना रंगला आणि सर्वात चांगला सामना रंगला तो शेवटचा उंबारली वर्सेस चांदे यांच्यामध्ये 3 सामने आम्ही खूप चांगले पाहिलेत काल 5 सामने एकतर्फी झाले 3 सामने खूप चांगले झाले आज पहिला सामना एकतर्फी होण्याचा वाटेवरती आपण पाहतोय कारण 12 चेंडू आणि 7 धाबांची गरज सामना लगेच आपण स्पीडअप करा प्लीज डोंट वेस्ट टाइम गोलंदाज सज्ज होते दिनेश मोहिते वैदिक कोटी पहिला आणि संघावरती 14 षटक हाताळतोय समीकरण बघा 12 चेंडू 6 धाबा वसार संघ काल स्पर्धेमध्ये पराभूत झाला काराव आणि आपण शेलू आज संघ आपण पाहतोय उर्दू विकेट मोठा फटका आणि सामना खुला झालाय आमचा वेळ वाचलाय स्पर्धेमध्ये आणि सामना जबल जिंकलाय या स्पर्धेमध्ये तो शेलू संघानं तब्बल 19 चेंडूमध्ये आज सामना जिंकलाय आणि एक नवीन विक्रम या स्पर्धेमध्ये पाहतोय काल 19 चेंडूमध्ये 46 धावा काढल्या होत्या त्या चांदी संघानं आंबेशी गाव विरुद्ध आणि तो 19 चेंडू सामना संपवला होता आणि 19 चेंडूमध्ये 32 धावा ठोकून आज सामना संपवलाय तो मात्र शेलू या संघानं तर मॅन ऑफ द मॅच मानकरी आम्ही घोषित करू या स्पर्धेमध्ये काल लो स्कोरिंग सामना होता आणि त्यावेळी गोलंदाजाला आम्ही प्राधान्य जास्त देऊ तर मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरलाय तो भास्कर तरे 2 षटकामध्ये 3 गडी बाद केले त्यानं अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केलाय आणि मी भास्कर तरेला विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती